थापा अंकल. अंकल नाही, अंकल नाही, केअर टेकर थापा. बरं झालं तू आलंस. मी वाटच बघत होतो. जोनिताला पण माहिती नाही मी आलोय. पप्प्यानं माझा राग नाही बघितला. मी काय म्हणतो, काही म्हणू नकोस. मी तुला युनिव्हर्सल थिअरी सांगतो. नेपाळ असो, अमेरिका असो, इंडिया असो, मुलीचे वडील हीच जमात नेहमी टेन्शन मध्ये असतात. आय नो थापा अंकल, केअर टेकर थापा. मलाही पटतं. त्यामुळे मी पप्याला ओरडलो, मी त्याला झापलं, मी त्याला फटके दिले, मी त्याला शिक्षा दिली, मी त्याला उपाशी ठेवलं. मग त्याच्या लक्षात आलं तू जे करतोय ते चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे आता तू म्हणतोय की जोनिताला मी माझ्या बहिणीसारखं मानेन. हो, मी तिला प्रपोज करणार नाही. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आता घरी जा. मग आता मला भावाला राखी बांधतानाच बघायचंय. जोनिता त्या जुगाडू पुट्याला राखी बांधली तेव्हाच मला बरं वाटेल. पण आता खूप वेळ आहे ना रक्षाबंधनाला. तोपर्यंत कुठे थांबणार तुम्ही? मी पप्याच्या वतीनं तुमची माफी मागतो. तुम्ही आता घरी जा. जोनिता येईपर्यंत मी हलणार नाही. मी घेतो ना काळजी जोनिताची. हो, मी तिला घरी सोडतो. मी तिचं रक्षण करीन. मी तिची काळजी घेईन. मी तिला जपीन. मी बाप आहे तिचा. मीच आहे तिच्यासाठी. पण आता वय झालं ना तुमचं. आता मजबूत खांद्याची गरज आहे ना. काय झालं? 1990ला माझं लग्न झालं. लोलिता माझ्या आयुष्यात आली. खूप प्रेम होतं आमचं एकमेकांवर. मी तिला म्हणायचं मला मुलगी हवी, मुलगी हवी. मुलगी मुलगी करता करता खरोखर मुलगी झाली. त्याच्यानंतर नाटक आलं, मुलगी झाली हो. नाटक गाजलं. मुंबईमध्ये नाही तर परदेशात पण ते नाटक केलं. मुलगी झाली हो, मुलगी झाली हो.